Hello, 11th Commerce, OCM, Organization of Commerce and Management students. Last few lectures we have started chapter number 1st, Introduction of Commerce and Businesses. Last lecture we have started classification of business activities. व्यवसायाला वर्गीकृत येणारे व्यावसायिक कृतीचे क्लासिफिकेशन, व्यावसायिक कार्याचे आपण वर्गीकरण सुरू केलं होतं. Business activities classified into two categories. व्यावसायिक कृतीचं वर्गीकरण दोन गटांमध्ये करण्यात आलं. फर्स्ट इंडस्ट्री, देन सेकंड कॉमर्स. इंडस्ट्री अँड कॉमर्स. Commerce is divided in two parts. First one is trade and second one is auxiliaries to trade. व्यापार आणि व्यापारांची साधने या दोन गटांमध्ये कॉमर्सला डिवाइड करण्यात आलं. ट्रेड अँड ऑक्झिलरीज टू ट्रेडमध्ये कॉमर्सला डिवाइड करण्यात आलं. त्यामध्ये फर्स्ट ट्रेडला, व्यापाराला दोन ट्रेडमध्ये डिवाइड करण्यात आलं. ट्रेड इज क्लासिफाईड इन होम ट्रेड अँड सेकंड फॉरेन ट्रेड. लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं. लेक्चरमध्ये आपण कॉमर्स इज फर्दर डिवायडेड इन ट्रेड अँड ऑक्झिलरीज टू ट्रेड. वाणिज्याला ट्रेड व्यापार आणि ऑक्झिलरीज टू ट्रेड व्यापारांची साधने, व्यवसायांची साधने यामध्ये विभागणी करण्यात आली. ऑक्झिलरीज टू ट्रेड व्यावसायिक सेवा ज्याला म्हणण्यात येतं. ऑल दोज ॲक्टिव्हिटीज दॅट फॅसिलिटेट स्मूथ फ्लो of goods from manufacturing center to the consumption centers are called to trade or auxiliaries to trade. व्यावसायिक सेवा असं ज्यांना म्हणण्यात आलेलं आहे. ऑल दोज ॲक्टिव्हिटीज दॅट फॅसिलिटेट्स स्मूथ फ्लो ऑफ गुड्स फ्रॉम manufacturing center to the consumption center are called auxiliaries to trade. अशा ज्या कृती सुरळीतपणे मॅन्युफॅक्चरिंग सेंटर्स टू उत्पादनाच्या ठिकाणापासून ते कन्झम्पशन सेंटर्स ग्राहकांना वस्तू जिथपर्यंत भेटतात त्या ठिकाणापर्यंत चालण्यात येणाऱ्या वस्तू, सुरळीत पुरवठा करण्यात येणाऱ्या वस्तूंच्या पुरवठ्यास व्यावसायिक सेवा असं म्हणण्यात येतं. उत्पादनाच्या ठिकाणापासून मॅन्युफॅक्चरिंग सेंटर, उत्पादन तयार होतं ज्या ठिकाणी गुड्स तयार होतो त्या ठिकाणापासून ते कन्झम्पशन सेंटर्स म्हणजे ग्राहकांच्या हातापर्यंत मिळेपर्यंतच्या म्हणजेच विक्री ठिकाणापर्यंतच्या जो काही गुड्सचा स्मूथ फ्लो चालतो, वस्तूंचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी केलेल्या ॲक्टिव्हिटीजला, केलेल्या कृतीलाच त्यालाच ऑक्झिलरीज टू ट्रेड असं म्हणण्यात येतं. व्यावसायिक सेवा असं म्हणण्यात येतं. ज्या ठिकाणी वस्तू प्रोडक्शन होतं म्हणजेच वस्तू मॅन्युफॅक्चर होतात, गुड्स ज्या ठिकाणी तयार होतात ते ग्राहकापर्यंत भेटेपर्यंत म्हणजे ज्याला कन्झम्पशन सेंटर असं म्हणलं जातं. विक्रीच्या ठिकाणापर्यंत ज्या गुड्स तयार झाल्यापासून, मॅन्युफॅक्चरिंग होण्यापासून ते कन्झम्पशन सेंटर्स म्हणजे ग्राहकापर्यंत भेटेपर्यंत जो काही गुड्सचा स्मूथ फ्लो चालतो म्हणजेच वस्तूचा जो सुरळीत पुरवठा केलेल्या ॲक्टिव्हिटीजला, ऑल दोज ॲक्टिव्हिटीज या सगळ्या काही सुरळीत चालण्यात येणाऱ्या कृतीला व्यावसायिक सेवा
ऑक्झिलरीज टू ट्रेड असं म्हणण्यात येतं. दीज ॲक्टिव्हिटीज प्लेज सपोर्टिव्ह रोल. दे हेल्प इन रिमूव्हिंग which arise during the production and distribution of goods and services. Following are various auxiliaries to trade. या ऑक्झिलरीज टू ट्रेड या सेवा व्यापारास मदत करण्याची भूमिका बजावतात. आणि त्याचबरोबर ऑक्झिलरीज टू ट्रेड व्यावसायिक सेवा या गुड्स अँड सर्व्हिसेस वस्तू व सेवा प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन उत्पादन व वितरण यातील जे काही अडथळे आहेत ते रिमूव्ह करण्याचे कामं करतात, कमी करण्यास मदत करतात. फॉलोइंग आर व्हेरियस ऑक्झिलरीज टू ट्रेड. खालीलप्रमाणे व्यावसायिक साधनेच म्हणजे ऑक्झिलरीज टू ट्रेड खालीलप्रमाणे आहेत. यामधील फर्स्ट ट्रान्सपोर्टिंग आहे, वाहतूक. सेकंड वेअरहाऊसिंग आहे, गोडाऊन्स ज्याला म्हणण्यात येतं. थर्ड इन्शुरन्स, विमा ज्याला म्हणण्यात येतो. फोर्थ बँकिंग, बँक सेक्टर आहे. फिफ्थ ॲडव्हर्टायझिंग आहे, जाहिरात आहे. सिक्स मर्चंटाईल एजंट आहेत, वेगवेगळे मधील एजंट्स आहेत. आणि लास्ट नंबर आहे कम्युनिकेशन. या सर्व काही ऑक्झिलरीज टू ट्रेड व्यावसायिक सेवा असं म्हणण्यात येतं. फर्स्ट नंबर ट्रान्सपोर्ट, वाहतूक व्यवस्था ज्याला म्हणण्यात येतं. The goods are produced at one place but they are demanded over a wide area. वस्तू एका ठिकाणी तयार होतो, प्रोड्यूस होतो वस्तू, आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन त्या वस्तूची विक्री होती. डिमांड, मागणी त्याची दुसऱ्या ठिकाणी असते. वस्तू प्रोड्यूस्ड एका ठिकाणी होतो आणि त्याची मागणी वायडर एरिया दुसऱ्या ठिकाणी वेगवेगळ्या मोठ्या लांब पल्ल्यामध्ये त्याची मागणी असते. मग या मॅन्युफॅक्चर झालेला प्रोडक्ट्स हा गुड्स इथून त्या मागणीपर्यंत म्हणजे डिमांडेबल मार्केटपर्यंत जाण्यासाठी जे काही फॅसिलिटीज द्याव्या लागतात त्यालाच ट्रान्सपोर्ट असं म्हटलं जातं. वस्तू या ठिकाणाहून त्या ठिकाणी घेऊन जाणे हे वाहतुकीतूनच शक्य आहे, ट्रान्सपोर्टद्वारेच पॉसिबल आहे. सो गुड्स आर टू बी सेंट to different places where they are demanded. Modes of transport facilitate movement of men and material from one place to another. अशा वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादनाची विक्री करावी लागते. त्यामुळे मेन अँड मटेरियल फ्रॉम वन प्लेस टू अनदर, वस्तू व व्यक्तींना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी ट्रान्सपोर्टचा वापर केला जातो. द गुड्स आर प्रोड्यूस्ड ॲट वन प्लेस बट दे आर डिमांडेड ओव्हर अ वाईड एरिया. प्रोड्यूस्ड उत्पादनाच्या ठिकाणी सर्व वस्तूची विक्री करणे शक्य नसते, म्हणून ज्या ठिकाणी वस्तूची मागणी असते त्या ठिकाणी वस्तूची विक्री करावी लागते. या गुड्सला व मॅन अँड मटेरियल्स म्हणजेच व्यक्तींना व वस्तूंना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी ट्रान्सपोर्टचा वापर केला जातो. त्यानंतर सेकंड नंबर आहे वेअरहाऊसिंग, गोडाऊन, साठवणुकीचं ठिकाण ज्याला आपण म्हणतो वेअरहाऊसिंग, स्टोरेज असं म्हणण्यात येईल त्याला. हे सुद्धा ऑक्झिलरीज टू ट्रेड आहे. वस्तूंची साधने आहेत, हे सेवा देणारी साधने आहेत. ट्रान्सपोर्ट झालं फर्स्ट. सेकंड वेअरहाऊसिंग ज्यालाच गोडाऊन किंवा साठवणुकीचं ठिकाण असं म्हणण्यात येत. वेअरहाऊसिंग, देअर इज अ गॅप बिटवीन प्रोडक्शन अँड कन्झम्पशन. कन्झम्पशन किंवा कन्झ्युमर ज्याला म्हणण्यात येईल. प्रोडक्शन वस्तू तयार होते, म्हणजेच जो कोणताही उत्पादक आहे, वस्तू तयार करणारा कंपनी आहे. प्रोडक्शन उत्पादक आणि कन्झम्पशन म्हणजेच कन्झ्युमर, उत्पादक व ग्राहक यांच्यामध्ये अंतर असते आणि ते अंतर कमी करण्याचं काम. सर्टेन गुड्स आर प्रोड्यूस्ड थ्रूआउट द इयर बट कन्झ्युम्ड ओनली इन अ पर्टिक्युलर पार्ट ऑफ द इयर अँड वाईस वर्सा.
काही वस्तूचे उत्पादन वर्षभर केले जाते, परंतु त्याचा वापर विशिष्ट कालावधीतच केला जातो. काही उत्पादने म्हणजे काही प्रोडक्ट्स हे विशिष्ट काळातच तयार होतात, मात्र त्याचा वापर यूज हा वर्षभर केला जातो. म्हणून उत्पादकाचे स्टोरेज करणं आवश्यक आहे. The goods should be stored carefully from the time they are produced till the time they are sold. Special arrangement must be made prevent the loss or damage. Warehouses are also called godowns. वेअरहाऊसेसलाच काय म्हणण्यात आलेलं आहे, गोडाऊन असं म्हणण्यात आलेलं आहे. प्राईस इज मेंटेन्ड ॲज अ रिजनेबल लेवल. देअर इज अ कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. आता यामधील प्रोडक्शन आणि ग्राहकामधील गॅप भरून काढण्यासाठी वेअरहाऊसेसचाच म्हणजेच गोडाऊनचा वापर करण्यात येतो. काही गुड्स हे सर्टेन गुड्स प्रोड्यूस्ड थ्रू आउट द इयर. काही गुड्सची निर्मिती हे वर्षभर करावी लागते, परंतु तो प्रोडक्ट कधीतरी लागतो. त्याच अपोजिट डायरेक्शन व्हाईस वर्सा म्हणजे विरुद्ध दिशेने जर विचार केला तर काही प्रोडक्शन वर्षभर चालतं आणि तो प्रोडक्ट कधीतरी लागतो. जसं सपोज क्रॅकर्स म्हणजेच फटाके. फटाके हे मॅन्युफॅक्चरर होल इयरमध्ये होतात, म्हणजे इयरभर त्याचं काम चालतं, त्याचं प्रोडक्शन चालतं, काम चालू असतं. परंतु त्याचा जास्त डिमांड आणि युटिलायझेशन कधी होतं, दिवाळीलाच. म्हणजे आपल्याला फटाके दिवाळीलाच म्हणजेच एका सर्टेन पिरियड पुरताच आपण ते गुड्स परचेस करतो. कधीही जाऊन आपण फटाके क्रॅकर्स परचेस करतो का? नाही. त्यावेळेस असे जे काही प्रोड्यूस झालेले गुड्स आहेत त्यांना एक स्टोअर करण्याचं ठिकाण, त्यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे, ज्या ह्याच्यापासून लॉस होऊ नये, काही गोष्टी डॅमेज होऊ नयेत म्हणून स्टोअर करण्याचं काम केलं जातं, त्यालाच गोडाऊन्स असं म्हणण्यात येतं. आणि हा जो आहे यामध्ये एक जे काही मागणी म्हणजेच डिमांड आहे आणि जो सप्लाय आहे यात एक नियमितपणा आणण्यासाठी गोडाऊनची गरज लागते. देअर इज अ कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. थर्ड नंबर आहे इन्शुरन्स, विमा. आता इन्शुरन्स, विमा हे सुद्धा ऑक्झिलरीज टू ट्रेड आहे. आपल्याला माहिती आहे इन्शुरन्स, विमा रिस्क जी घेतलेली आहे ते रिस्क बिझनेसमधील रिस्क इन्व्हॉल्व करण्यासाठी इन्शुरन्स, जसं आज आपल्या आईवडिलांचं आपलं एक प्रकारचा आपण इन्शुरन्स काढलेला असतो, विमा घेतलेला असतो. का तर काही बाबा नुकसान झालं शारीरिक, तर त्याच्या बदल्यात आपण जो काही प्रीमियम म्हणजेच पैसे भरलेले आहेत त्याच्या बदल्यात जे आपण इन्शुरन्स काढले ते आपल्या घरच्यांना फायनान्शियल सपोर्ट होतो म्हणून आपण काढतो इन्शुरन्स. त्याच पद्धतीनं आपण जे काही मोटर व्हेकल वापरतो, टू व्हीलर वापरतो, त्याचासुद्धा इन्शुरन्स काढलेला असतं. का काढतो तर आपला यदा कदाचित जर ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये जी काही गाडीचं म्हणजेच आपल्या बायसिकलचं काही नुकसान झालं असेल, डॅमेज झाले असेल, तर त्याची भरपाई हे इन्शुरन्स कंपनी करतो. त्याला आपल्याला खिशातून पैसे पेड करावे लागत नाही. त्यामुळे आपण अपघात होऊ नये, ॲक्सिडेंट्स होऊ नयेत आणि झाले तर त्याचं जे काही डॅमेज होणार किंवा लॉस होणार आहे तो भरून काढण्यासाठी आपण इन्शुरन्स काढतो. त्याच पद्धतीनं मॅन्युफॅक्चरर म्हणजे वस्तू निर्माण करणारा प्रोड्युसर आहे त्या वेगवेगळ्या व्हेरियस गुड्सचंसुद्धा इन्शुरन्स काढतो आणि तो लॉस भरून काढण्याचं काम केलं जातं. किंवा अदरवाईज थेफ्ट होतं, चोरी जातं किंवा फायर होते, जाळ लागतं, या सगळ्यांचं काही जे काही बिझनेसमॅनला रिस्क घ्यावी लागते, ट्रान्सपोर्टिंग असेल किंवा अदरवाईज वेअरहाऊसिंगमध्ये त्यांनी ठेवलेलं असेल, ट्रान्सपोर्ट करताना ते गुड्ससाठीचा जो ट्रान्सपोर्ट व्हेकल्स आहेत त्यांचं ॲक्सिडेंट झालं तर त्या गुड्सचा त्याला लॉस होतो. तो लॉस निघावा म्हणून तो इन्शुरन्स काढतो. वेअरहाऊसेस म्हणजेच गोडाऊनमध्ये त्यांनी स्टोअर करून ठेवलं, अचानक त्या ठिकाणी फायर लागली, जाळ लागला, त्यावेळेस त्या गुड्सचं
रिस्क जो त्याने घेतलेला आहे या ट्रान्सपोर्ट करण्यासाठी, वेअरहाऊसिंग करण्यासाठीचा, स्टोअर करण्यासाठीचा, तो पूर्णपणे रिस्क जी घेतलेली आहे ती त्याने त्या टेकिंग ओव्हर टू इन्शुरन्सद्वारे, विमाद्वारे तो ती भरून काढतो. आणि ही सगळी इन्शुरन्स कंपनी त्या बिझनेसेसला सेवा देतेच. त्याच्यामुळं ऑक्झिलरीज टू ट्रेडमध्ये इन्शुरन्स हा आहे. इन्शुरन्स, देअर आर व्हेरियस रिस्क इन्व्हॉल्वड इन द बिझनेस. व्यवसायात अनेक प्रकारचे धोके असतात. The goods may be destroyed while a production process in transit due to accident or storage due to fire or theft. सामान्यपणे जो कोणताही प्रोड्युसर आहे किंवा वस्तू आहे यास आग लागणे, फायर होणे, थेफ्ट चोरी होणे, ॲक्सिडेंट अपघात होणे इत्यादीमुळे त्याला बिझनेसेसला धोके निर्माण होत असतात. द बिझनेसमॅन वूड लाईक टू कवर दीज रिस्क. इन्शुरन्स कंपनी कम टू देअर रिस्क. जे काही बिझनेसमॅन म्हणजे व्यावसायिकांना या धोक्यांचं संरक्षण मिळवण्यासाठी विमा आवश्यक आहे. या विमा कंपन्या या सर्व धोक्यापासून म्हणजेच इन्शुरन्स कंपनी या सर्व धोक्यापासून बिझनेसेसचे संरक्षण करतात. The businessman has to insure his goods and pay premium regularly. बिझनेसमॅन व्यावसायिक या गुड्सचा विमा घेऊन विमा कंपनीला प्रीमियम म्हणजेच विमा हप्ते नियमितपणे भरतो. रिस्क कॅन नॉट बी अवॉइडेड कम्प्लिटली बट दे कॅन मिनिमाइज्ड बाय टेकिंग इन्शुरन्स. Risk cannot be avoided completely but they can minimized by taking insurance policy. व्यावसायिकाला धोके पूर्णतः टाळता येत नाहीत परंतु विमा घेऊन त्याची तीव्रता कमी करता येते. रिस्क कॅनॉट बी अवॉइडेड कम्प्लिटली. धोका पूर्णपणे टाळता येत नाही परंतु बट दे कॅन बी मिनिमाइज्ड बाय टेकिंग इन्शुरन्स पॉलिसी. परंतु त्या विमा पॉलिसीमुळे व्यावसायिकाला धोके पूर्ण टाळता येत नाहीत परंतु त्या विमा पॉलिसी किंवा विमा घेऊन त्याची तीव्रता कमी करता येते. त्यानंतरचा पुढचा आहे 4th नंबर बँकिंग. बँक. आता बँकेद्वारे जो कोणताही पैसा आहे, मनी आहे, फंड आहे, बिझनेसेसला, बिझनेसमॅनला फंडची, मनीची आवश्यकता पडते. तो टेकिंग बाय लोन फ्रॉम द बँक और बँक इन्स्टिट्यूशन्स. बँकेकडनं तो पैसा घेत असतो. पैशाची गरज पडत असते बिझनेसमॅनला आणि तो पैसा प्रोव्हाइड करण्याचं म्हणजेच तो उधार तत्वावरतीच म्हणजेच बॉरोड मनी म्हणजेच लोनात स्वरूपात असेल. तो सर्व काही पैशाची गरज हे बँकेद्वारे तो भागवत असतो. बँक. बँकिंग. वी रिक्वायर मनी टू स्टार्ट द बिझनेस अँड रन इट स्मूथली. व्यवसायाला बिझनेस स्टार्ट करण्यासाठी, व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि बिझनेस टू रन स्मूथली व्यवसाय चालविण्यासाठी पैशाची आवश्यकता असते. बँक सप्लाय मनी. बँक पैसा किंवा फंडचा पुरवठा करते. ॲडिक्वेट फंड कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम द बँक. बँक पैसा व आवश्यक निधीचा पुरवठा करते. बँक प्रोव्हाइड्स लोन. बँका काय देते व्यावसायिकांना? कर्ज देते. ओव्हरड्राफ्ट अधिकृत रक्कम देते. कॅश क्रेडिट म्हणजेच ज्याला CC म्हणत येतं म्हणजेच रोख उचल देते. इत्यादी स्वरूपात बँक व्यावसायिकांना सर्व्हिसेस सेवा देते. बँक प्रोव्हाइड्स लोन, ओव्हरड्राफ्ट, कॅश क्रेडिट एक्सेट्रा टू बिझनेसमॅन. बँक व्यावसायिकांना कर्ज, DD, डिमांड ड्राफ्ट, रोख रक्कम, कॅश क्रेडिट इत्यादी सेवा देते. बँक ऑल्सो प्रोव्हाइड्स मेनी सर्व्हिसेस लाईक बँक
याला सोडून काही दैनंदिन जीवनातील म्हणजेच बँकेमधील आणखीन काही सेवा पुरविते, जसे की चेक देणे, ड्राफ्ट देणे म्हणजेच डी देणे, डेबिट कार्ड्स देणे, क्रेडिट कार्ड इत्यादीच्या सर्व्हिस किंवा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन अशा वेगवेगळ्या स्वरूपातील सेवा बँक बिझनेसमॅनला प्रोव्हाइड करते. इट हेल्प्स द ट्रेडर्स टू कॅरी देअर बिझनेस ॲक्टिव्हिटी स्मूथली. यामुळे व्यवसायाचे दैनंदिन कामकाज सुरळीत चालण्यास मदत होते. ॲक्टिव्हिटी स्मूथली, द बिझनेस ॲक्टिव्हिटीज स्मूथली. यामुळे व्यवसायाचे म्हणजेच बिझनेसेसचे कामकाज सुरळीतपणे चालण्यास मदत होते. यानंतर 5th नंबर ऑक्झिलरीज टू ट्रेडमधील ॲडव्हर्टायझिंग, जाहिरात ज्याला म्हणण्यात येतं आपल्याला. ॲडव्हर्टायझिंग आज आपण पाहतोय कुठलाही नवीन न्यू प्रोडक्ट आला असेल मार्केटमध्ये, आपल्याला ॲडव्हर्टायझिंगद्वारे आपल्याला न्यू प्रोडक्ट लॉन्च असेल किंवा अदरवाईज ओल्ड प्रोडक्ट असेल, तो प्रत्येक प्रोडक्ट आपल्याला ॲडव्हर्टायझिंगच्या माध्यमातून दिसतो, जाहिरातीच्या माध्यमातून दिसतो. मग ती ॲडव्हर्टाईजमेंट वेगवेगळ्या स्वरूपातील असतील, टी व्हीवरती असतील, न्यूजपेपरमधील असतील, रेडिओवरती असतील, मोबाईल असतील किंवा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्समधील असतील. या सर्वाच्या वेगवेगळ्या आपल्याला ॲडव्हर्टाईज अंतर्गत नवीन प्रोडक्ट कोणता आहे, नवीन गुड्स कोणते आहे, नवीन सर्व्हिसेस काय फॅसिलिटेट कन्झ्युमरला देण्यात आलेले आहेत, ह्या सर्व काही आपल्याला लक्षात येतं. ॲडव्हर्टायझिंग, जाहिरात. ॲडव्हर्टायझिंग इज अन इफेक्टिव्ह एड इन सेलिंग द गुड्स. जाहिरात हे उत्पादित वस्तू व चे विक्रीचे प्रभावी साधन आहे, प्रभावी माध्यम आहे. The producer communicates all information about goods and services to create a strong desire in consumer to buy the products. आपल्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये काय करतो, होल गुड्स अँड सर्व्हिसेसची त्याची इन्फॉर्मेशन मिळते, म्हणजेच माहिती मिळते. प्रोड्युसर जो कोणताही प्रोडक्ट तयार करणारा प्रोड्युसर आपल्या जो कोणताही गुड्सची सर्व माहिती कन्झ्युमरपर्यंत, ग्राहकापर्यंत ॲडव्हर्टाईजच्या माध्यमातून ग्राहकांच्या मनात ती वस्तू खरेदी करण्यासाठीची इच्छा जागृत करत असतो. द प्रोड्युसर कम्युनिकेट्स ऑल इन्फॉर्मेशन अबाउट गुड्स अँड सर्व्हिसेस. प्रोड्युसर जो उत्पादक आहे तो ग्राहकांपर्यंत आपल्या नवीन वस्तू व सेवांची माहिती हे ॲडव्हर्टाईजमेंटच्या माध्यमातून पोहोचवत असतो आणि त्याचबरोबर टू क्रिएट स्ट्रॉंग डिझायर इन कन्झ्युमर टू बाय द प्रोडक्ट्स. आणि त्यांच्या मनात, ग्राहकांच्या म्हणजे कन्झ्युमरच्या मनात ती वस्तू खरेदी करण्यासाठीची इच्छा जागरूक करतो. इट कॅन बी कॅरीड इन अ डिफरंट वे. त्यासाठी विविध मार्ग वापरले जातात, जसे की इट कॅन बी इनडोअर अँड आउटडोअर. कम्युनिकेटिंग with the people when they are in their homes is called indoor advertising. For example, newspaper, radio, TV, etc. यामध्ये इंडोर म्हणजेच घरातील कम्युनिकेशनच्या माध्यमातून काही केली जाणारी जाहिरात असतील, उदाहरणार्थ न्यूजपेपर असेल, रेडिओच्या माध्यमातून असेल, टी व्हीच्या दूरदर्शनच्या माध्यमातून असेल, अशा प्रकारचे इंडोर ॲडव्हर्टायझिंग अंतर्गत, घरात अंतर्गत करण्यात येणारे ॲडव्हर्टाईज जाहिरात अंतर्गत. आणि त्याच ऑपोजिट डायरेक्शननं आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग म्हणजेच घराबाहेरील जाहिरात अंतर्गत करण्यात येणारी जाहिरात. कम्युनिकेटिंग विथ पीपल व्हेन दे गो आउट फ्रॉम देअर होम्स इज कॉल्ड ॲज आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग. एक्झाम्पल, पोस्टर्स, होर्डिंग ॲट प्रोमिनंट प्लेस, निऑन साइन बोर्ड, एक्सेट्रा. घराबाहेरील जाहिराती केली जाते त्यालाच आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग असे म्हणण्यात येतात. एक्झाम्पल, पोस्टर्स असतील म्हणजेच फाट्या असतील, फलक असतील, परमनंट प्लेस असेल, निऑन साइन बोर्ड असतील, विद्युत ॲडव्हर्टाइजमेंट असेल, केली जाणारी जाहिरात असेल, इत्यादींचा समावेश होतो.
6 नंबर असेल मर्चंटाईल एजंट. एजंट असतील व्यापारी अभिकर्ते ज्याला म्हणतात येतात. कन्झ्युमर्स आर स्केर्ड ओव्हर अ व्हेरी वाईड एरियाज. ग्राहक हे वेगवेगळ्या भागात विखुरलेले असतात. इट इज नॉट पॉसिबल फॉर सेलर टू कंडक्ट द कन्झ्युमर्स. त्यामुळे विक्रेते प्रत्यक्ष ग्राहकांशी संपर्क साधू शकत नाहीत. दिस फॅकल्टी इज सॉल्व्ड बाय मर्चंटाईल एजंट्स. दे ब्रिज द गॅप बिटवीन बायर अँड सेलर. ब्रोकर्स, इस्टेट एजंट एक्सेट्रा आर सम एक्झाम्पल्स ऑफ मर्चंटाईल एजंट. कन्झ्युमर्स ग्राहक हे स्कॅटर्ड ओव्हर व्हेरी वाईड एरिया. ग्राहक हे वेगवेगळ्या भागात विखुरलेले असतात. कन्झ्युमर अँड कस्टमरचा म्हणजेच जे प्रोड्युसर आहेत. इट इज नॉट पॉसिबल फॉर सेलर टू कॉन्टॅक्ट द कस्टमर्स. जे कोणतेही सेलर आहेत, विक्रेते आहेत, त्यांचा ग्राहकांशी संपर्क होऊ शकत नाही. ही अडचण सोडवण्यासाठी द फॅसिलिटी इज सॉल्व्ड बाय मर्चंटाईल एजंट. ही अडचण सोडवण्यासाठी मर्चंटाईल एजंटची नेमणूक केली जाते. दे ब्रिज द गॅप बिटवीन बायर अँड सेलर. हे मर्चंटाईल एजंट्स हे ग्राहक आणि विक्रेते यामधील गॅप कमी करण्यास मदत करतात. एक्झाम्पल असेल इस्टेट एजंट, दलाल असेल, ज्यालाच आपण आडत्या असं सुद्धा म्हणतो. आडतवर आपण माल टाकतो, शेतातील माल तयार केलेला आपण डायरेक्ट जो कोणताही प्रोड्युसर आहे त्याच्यापर्यंत जातो का? नाही, आपण आडत दुकानाकडे टाकतो, ज्यालाच मर्चंटाईल एजंट असं म्हणतात. मधला दलाल म्हणतात, आडत्या म्हणलं जातं, कमिशन एजंट म्हणलं जातं. अशा स्वरूपातील जो बायर अँड सेलर आहे यांच्यातील गॅप कमी करण्याचं काम मर्चंटाईल एजंट करत असतो. यातील शेवटचा कम्युनिकेशन, एकमेकाला संदेशवहन करणे, कम्युनिकेट करण्याचं काम. लास्ट ऑक्झिलरीज टू ट्रेडमधील कम्युनिकेशन, संदेशवहन. इन टुडे वर्ल्ड देअर इज अ इन्फॉर्मेशन एक्सप्लोजन. द इन्फॉर्मेशन हॅज टू बी कम्युनिकेटेड. आज जगात माहिती तंत्रज्ञानाचा विस्फोट झाला आहे, म्हणजेच कम्युनिकेशन होणे आज आवश्यक आहे. देअर इज अ नीड ऑफ कम्युनिकेशन फॅसिलिटिंग द ट्रेडर्स, प्रोड्युसर अँड कन्झ्युमर्स टू एक्सचेंज इन्फॉर्मेशन विथ वन अदर. आज ट्रेडर व्यापारी असेल, प्रोड्युसर उत्पादन करणारा असेल किंवा कन्झ्युमर ग्राहक असेल, यांना कम्युनिकेशनमुळे अनेक सर्व्हिसेस, अनेक सुविधा उपलब्ध होतात. व्हेरियस मीन्स ऑफ कम्युनिकेशन सच ॲज. काही कम्युनिकेशनचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. उदाहरणार्थ सेलफोन असतील, मोबाईल फोन असतील, पोस्टल सर्व्हिस असतील, टपाल सेवा असेल, ईमेल असतील, आर मेड अवेलेबल. या वेगवेगळ्या संदेशवहनाच्या म्हणजे कम्युनिकेशनचे आज सुविधा उपलब्ध आहे. याद्वारे मोबाईलद्वारे असेल, पोस्टाची टपाल सेवा खाते असेल, ईमेल अंतर्गत असतील, अशा वेगवेगळ्या माध्यमातून कम्युनिकेट करण्यास मदत होते. अशा प्रकारे ऑक्झिलरीज टू ट्रेड या ठिकाणी आपला संपला आहे. चॅप्टर नंबर 1 इंट्रोडक्शन ऑफ कॉमर्स अँड बिझनेसेस या ठिकाणी आपला संपलेला आहे. थँक्यू स्टुडंट्स.